पालघर लोकसभेच्या या अटीतटीच्या लढाईत आता आजचा शेवटचा दिवस आहे। आज जी आहे बाईक रॅली निघालेली होती बहुजन विकास आघाडीकडून आणि त्याचं नेतृत्व जर बघितलं तर युवा कार्यकर्ते आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसलेले आहेत। तर आज भव्यदिव्य अशी ही बाईक रॅली विरारपासून तर नालासोपारा वसईपर्यंत गेलेली दिसलेली होती आपल्याला। आणि या ज्या बाईक रॅलीचं नेतृत्व युवा नेतृत्वाने केलेलं होतं। आपल्या युवा नेते आहेत सर, सांगा की काय म्हणाल, आजच्या युवांना काय हवं आहे, काय वाटतं तुम्हाला? पहिला तरी एक रॅली नाही, हा आमचा विजयाचा संदेश आहे। आजच्या युवकांना तर साथ पाहिजे, गायडन्स पाहिजे। इकडे लोक डिव्हिजनचे पॉलिटिक्स खेळतात, जातीवाद करतात, कोण गद्दारीवरती बोलते, आम्ही विकासावरती बोलतो। विकास हाच आमचा ध्येय आहे। आम्ही या तालुका या डिस्ट्रिक्टच्या विकासासाठी आजपासून नाही, जेव्हापासून ह्याची घटना झाली तेव्हापासून आहे। बहुजन विकास आघाडी हा पक्ष ह्याच्या नावातच विकास आहे आणि ह्याच्याशिवाय इकडे पर्याय नाही। ही आमची सीट येते ह्याची आम्ही खात्री देतो, एवढंच आहे। ह्याच्यावरती शाही शिक्का झाला पाहिजे, एवढ्यासाठी आज आम्ही फिरतो आहे। नक्कीच आपल्यासोबत आहेत, काय सांगाल, युथचे काय प्रश्न आहे, काय मागणी आहे? सगळ्यात महत्त्वाचं, ज्या भूलथापा ह्यांनी दिल्या होत्या 10 वर्षामध्ये, त्या भूलथापांना हेच आता बळी पडले। कारण ह्यांच्या स्वकीयांनी ह्यांच्या इकडच्या उमेदवाराचं म्हणजे जो कोण मागे खासदार होता त्याचं तिकीट कापलं। त्यामध्येच आमच्या उमेदवारचे राजेशजी पाटील ह्यांची जीत जाहीर झालेली आहे। दुसरी गोष्ट, युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी गेल्या 15 वर्षामध्ये युवकांसाठी जे विविध प्रश्न विधानसभेत मांडले होते, त्यानंतर 2019 पासून विद्यमान उमेदवार जे राजेशजी पाटील यांनी बोईसर विधानसभा असेल किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकरी, मच्छीमार तसेच कष्टकरी लोकांसाठी जी कामं मंजूर करून घेतलेली आहे त्याची पोचपावती आज आम्हाला मिळालेली आहे आणि मोठ्या संख्येने आणि मोठ्या मताधिक्याने आमची ही सीट आम्ही विजयी करतो आहे। नक्कीच बहुजन विकास आघाडीची ताकद ह्या पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे। 3 आमदार आहेत, तर त्यामुळे या पालघर लोकसभा जिंकण्यासाठी त्यानं पूर्णपणे मेहनत पणाला लावलेली आहे। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, वसई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।